राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या गणेश कोमकर याच्या मुलाची 5 सप्टेंबर रोजी जी आहे ती गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी या प्रकरणामधील सर्वच आरोपींना टप्प्याटप्प्याने जे आहे ते ताब्यात घेतलेले आहे। आज वनराज अंदेकर यांच्या पत्नी ज्या असतील त्या पत्नीला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। तर या प्रकरणातील जो दुसरा आरोपी आहे कृष्णा अंदेकर याच्या सुद्धा पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की या प्रकरणामध्ये आता पोलिसांपुढे गुन्हा सिद्ध करणं हे कितपत चॅलेंजिंग आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। सर, आपण बघतोय की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। आज कृष्णा अंदेकर जो की ह्या प्रकरणातील एक आरोपी आहे त्याच्या पत्नीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे माजी नगरसेवक होते ज्यांची हत्या झालेली आहे वनराज अंदेकर यांच्या पत्नीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्यावरती आता कशा पद्धतीने कारवाई होऊ शकते? आता याच्यामध्ये एकंदरीत या गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहिली तर पोलिसांनी मोका लावलाय। मोका म्हणजे संघटित गुन्हेगारी। संघटित गुन्हेगारी म्हणजे एखाद्या व्यक्ती केलेला गुन्हा वेगळा आणि संघटित टोळी एकत्र येऊन केलेला गुन्हा वेगळा आणि म्हणून त्यामध्ये मोका लावलाय। आता संघटित गुन्हेगारी म्हणजे काय की 1, 2, 3 टोळ्या किंवा एक टोळी त्या टोळीचा म्होरक्या प्रमुख आणि त्याने केलेली सगळी गुन्हेगारी त्याची ती पार्श्वभूमी असं असेल तर जनरली मोका लावतात। आता या केसमध्ये मोका लावलाय कारण पुण्यातले अंदेकर ही काही आता जे काही प्रकरण दिसतंय यांची पार्श्वभूमी पाहिली तर पूर्वीपासून थोडंसं त्यांचं वैमनस्य आपापसातली गुन्हेगारी अशा प्रकारच्या सगळ्या त्या गोष्टी पोलिसांना तपासात निष्पन्न झाल्या आणि म्हणून मोका लावला। एक वकील म्हणून मला सुरुवातीला असं वाटतं आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे की संपूर्ण कुटुंबाला अटक केली। आता कुटुंबाला अटक करण्याचं कारण असेल म्हणजे असं असेल की बहुतेक पोलिसांना तपासात निष्पन्न झाला असेल की जी काही टोळी आहे जे काही गुन्हेगारी आहे ह्या गुन्हेगारीमध्ये प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट दिसून येते। गुन्हा करत असताना एखादा समजा खून झाला, मर्डर झाला तर मर्डर करताना प्रत्यक्ष सगळ्याच गुन्हेगारांनी तिथं उपस्थित राहायला पाहिजे असं काही नाही। मग त्यामध्ये 120 बी आपण ज्याला कट कारस्थान म्हणतो त्या प्रकारचे गुन्हे असतात। घरात बसून गुन्हे घडून आणणं, टोळीला सक्रिय मदत करणं, वेपन पुरवणं म्हणजे हत्यार पुरवणं, पैसे उपलब्ध करून देणं, गुन्हेगारांना आश्रय देणं, अशा प्रकारच्या मदत करणं हे सगळ्या संघटित गुन्हेगारीमध्ये बसतं। आणि संबंधित कुठला गुन्हा घडला असेल तर त्या गुन्ह्याला गुन्हा करण्यासाठी कुणी प्रवृत्त केलं, कुणी काय काय प्रकारची मदत केली हा सगळा तपासाचा भाग असतो। तपासामध्ये निष्पन्न झाला असेल आणि म्हणूनच पोलिसांनी अंधेकरांच्या संपूर्ण कुटुंबाला अटक केली असावी असं सकृदर्शनी मला वाटतं। सर, यामध्ये सगळ्याच कुटुंबाला पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतलेलं आहे। दुसरी एक बाब पाहिलं तर त्यांचे बँक अकाउंट जे आहे ते सील करण्याची प्रक्रिया सुद्धा एकंदरीत सुरू झालेली आहे। या गुन्ह्यामध्ये अशा पद्धतीनं पोलिसांना कारवाई करता येऊ शकते। एकदा मोका लावला की मोकाच्या कायद्यानुसार संबंधित आरोपींचे अकाउंट सीज करणं, अकाउंट बंद करणं म्हणजे बँकेला पत्र देतात की ह्या खात्यामधले व्यवहार सगळे त्वरित स्टॉप करा। संबंधित गुन्हेगारांच्या काही मिळकती असतील, स्थावर मिळकती, त्या सील करणं, त्याचा सगळ्याचा रिपोर्ट न्यायालयासमोर देणं हा सगळा कायदेशीर आणि मोका कायद्याच्या अंतर्गत येणारा सगळा तपासाचा भाग आहे। आणि म्हणून पोलिसांनी त्यांचे अकाउंट बंद केले असतील, भविष्यात त्यांच्या प्रॉपर्टी पण सील करतील आणि हा सगळा रिपोर्ट न्यायालयासमोर येईल। त्यामुळे ते कायद्यामध्ये जे तरतुदी आहेत त्याचा पूर्ण वापर पोलीस करताना दिसत आहेत असं एकंदरीत आपल्याला वाटतं। सर, या प्रकरणामध्ये सगळ्याच कुटुंबांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, परंतु पोलिसांसमोर गुन्हा सिद्ध करण्याचं कशा पद्धतीचं चॅलेंज अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये असतं? आता कसा चॅलेंज करायचा म्हणला तर हा सगळा आता न्यायालयासमोरचा भाग आहे। आता समजा ह्या प्रकरणाचा आपण विचार केला तर प्रक्रिया कशी सुरू झाली, गुन्हा घडला, गुन्हा घडल्यानंतर ठराविक मुलांना आरोपींना अटक केली, न्यायालयासमोर हजर केलं, तपासाकरता पोलीस कस्टडी मागून घेतली, पोलिसांचा तपास सुरू झाला, पकडलेल्या गुन्हेगारांकडनं काही माहिती मिळाली की याच्यामध्ये हे इन्व्हॉल्व होते, यांनी हे केलं ते केलं, त्याप्रमाणे शेवटपर्यंत तपास होत 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 कुटुंबियांना अटक केली। म्हणजे कुठले तरी या गुन्हेगारांकडनंच पोलिसांना इनपुट्स माहिती सगळी मिळाली असेल आणि म्हणूनच कुटुंबियांना अटक केली। अटक केल्यानंतर पोलीस कस्टडी घेतल्यानंतर तपासामध्ये काय निष्पन्न होतं, जवळपास 90 दिवसाचं लिमिटेशन आहे। टाईम वाढून मागितला तर 180 दिवसापर्यंत पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करायला कोर्टाकडनं परवानगी मिळते। मग ह्या 180 दिवसामध्ये ह्या आरोपींकडनं काय तपास मिळाला, तपास करत असताना प्रत्येकाचं टावर लोकेशन काय होतं, कोण कुठल्या भागामध्ये थांबलेला होता,
जिथं घटना घडली तिथं CCTV कॅमेरे होते का, कॅमेरे असतील त्याचे फुटेज जप्त करणं, त्याला 65B सर्टिफिकेट जोडणं, आजूबाजूला वस्ती कशी होती, दुकानं होते, सोसायटी होती, फ्लॅट्स होते, त्या दुकानामधले कोणी आय विटनेस मिळून येतात का, फ्लॅटमध्ये घरातून कोणी पाहिले का, असे जर विटनेस समजा मिळाले तर त्याला आय विटनेस म्हणता येईल. आणि हा सगळं करत असताना समजा आता जिथं खून घडला, समजा आता फायरिंग झाले, फायरिंग झाल्यानंतर ज्या बंदुकीमधनं ती गोळी उडाली ती बंदूक रिकवर व्हायला पाहिजे. त्या बंदुकीतनं ज्या गोळ्या उडाल्या त्याचा बॅलिस्टिक रिपोर्ट पोलिसांना, तज्ज्ञांचा अहवाल असतो, बॅलिस्टिक रिपोर्ट कोर्टासमोर यायला लागतो की ह्याच बंदुकीमधून ती गोळी उडाली आणि ती गोळी त्या संबंधित डिसीज म्हणजे माहिताच्या शरीरामध्ये ती गोळी ती आढळून आली, म्हणजे त्याला बॅलिस्टिक रिपोर्ट म्हणतात. हा मॅच व्हायला पाहिजे. आपण काही वर्षापूर्वी पाहिलं असेल दाभोळकरांचं इथं बालगंधर्वच्या पुलावर घडलं, तर ती बंदूक अनेक वर्ष सापडत नव्हती, सापडली तर त्यातली गोळी सापडत नव्हती, बॅलिस्टिक रिपोर्ट मॅच होत नव्हता. ह्याचा सगळा फायदा त्या आरोपींना मिळाला ही फॅक्ट आहे. अशा प्रकारे हा सगळा तपास असतो. आणि मग फायरिंग केलं, त्यात त्याची डेथ झाली, मग ज्या बंदुकीतनं गोळी उडवली ती बंदूक ती जप्त व्हायला पाहिजे, त्या पंचनाम्याने ती सगळं जप्त व्हायला पाहिजे, स्पॉटचा पंचनामा व्यवस्थित व्हायला पाहिजे. स्पॉटवर घटना घडत असताना कोणाची चप्पल, कोणाच्या काही गोष्टी सापडतात का, ह्याचा सगळा वैद्यकीय अहवाल सुद्धा यायला लागतो. आणि हा सगळा तपास होऊन ज्यावेळेला न्यायालयासमोर चार्जशीट येईल, दोषारोप पत्र, आणि दोषारोप पत्र न्यायालयासमोर आल्यानंतर संबंधित सगळे साक्षीदार, मग रिकव्हरीचे पंच असतील, घटनास्थळाचे पंच असतील, बॅलिस्टिक रिपोर्टचे विटनेस असतील, एक्सपर्ट विटनेस, ह्या सगळ्यांचा पुरावा सक्षमपणे न्यायालयासमोर ज्या वेळेला येईल त्यावेळेला कुठेतरी गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत ती केस जाऊ शकते, असं एक रोजच्या अनुभवावरून मी सांगतो. तर या प्रकरणामध्ये हे जे आरोपी आहेत त्यांची समोरासमोर चौकशी होऊ शकते का? आता शेवटी आरोपींना अटक केल्यानंतर हे सगळे पोलीस कस्टडीमध्ये, त्यामध्ये पोलिसांचा शब्द असतो की यामध्ये 4 आरोपी पकडलेत, अजून 4 फरार आहेत. 4 दिवसाची PC मिळाली, त्या 4 दिवसामध्ये फरारी असलेल्या 4 पैकी 2 पकडले. मग पोलिसांचं ग्राउंड असतं की आम्हाला याच्यामध्ये अटकेतले आरोपी आता पकडले यांची रुजवात घालायची, रोजमध्ये आमने सामने समोरासमोर बसून ते तपास करतात. हा काय माहिती सांगतोय, तो काय माहिती सांगतो. पोलिसांचा तपास एवढा चाणक्य असतो की बरोबर कोण खरं बोलतोय, कोण खोटं बोलतोय, खोटं का बोलतो, कसं खरं बोलतो, कसं ट्विस्ट करतोय, हे पोलिसांना बरोबर कळतं. आणि म्हणून समोरासमोर बसून तपास करणं हा तर पोलिसांचा महत्वाचा भाग आहे आणि ते पोलीस करतात. सर, या प्रकरणामध्ये पाहिलं तर मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे, एका म्हणजे युवकाचा खून झालेला आहे. या पद्धतीमध्ये जर गुन्हा सिद्ध झाला तर काय शिक्षा होऊ शकते? आता हा समजा मोका लावलाय, मोका जरी लावला तरी मोका कायदा हा गुन्हेगारांवर दहशत बसवण्यासाठी केलेला कायदा आहे की जी काही संघटित गुन्हेगार असेल, गँगवार असेल, बाकीच्या गोष्टी असतील, ह्या लोकांवर, ह्या गुन्हेगारांवर कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे. पण शेवटी शिक्षा जी होती, आता 302 झाला म्हणजे मर्डर झालाय. मर्डर खुनाच्या गुन्ह्याला जी शिक्षा आहे, जन्मठेप, फाशी किंवा डायरेक्ट निर्दोष. 302च्या केसमध्ये मर्डरमध्ये असं कधी होत नाही की मर्डर झालाय पण थोडासाच गुन्हा सिद्ध झालाय म्हणून त्याला 10 वर्ष दिली, 7 वर्ष दिली तर डायरेक्ट फाशी किंवा मग डायरेक्ट जन्मठेप. आणि पुरावा नसेल, थोडा जरी संशय निर्माण झाला तर त्याचा बेनिफिट, फायदा आरोपीला मिळतो, निर्दोष सुटतात. फाशी व्हायला रेअरेस्ट ऑफ रेअर केस ज्याला म्हणतात आपण, की एकदम ब्रुटल मर्डर, वेगळ्या पद्धतीचा मर्डर, थंड डोक्याने केलेला मर्डर, तो जर सिद्ध झाला की आता समजा हे गँगवार असेल किंवा घरगुती वाद असेल, त्यातनं मर्डर झालाय, पण ब्रुटल जर वेगळ्या पद्धतीचं मर्डर असेल तर ते मॅटर फाशीपर्यंत जातं. तर ह्याच्यामध्ये हे एकंदरीत सगळं प्रकरण पाहिलं तर यात फाशी होईल असं मला तरी काय आता तरी वाटत नाही. गुन्हा सिद्ध झाला तर जास्तीत जास्त जन्म टेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते असं मला वाटतं. सर, दुसरी एक बाब जर पाहिली तर जसं तुम्ही सांगितलं की मकोका ही जी कारवाई असते ती गुन्हेगारांवरती कुठेतरी वचक बसावा, गुन्हेगारी कुठेतरी कमी व्हावी ह्यासाठी हा कायदा आहे. परंतु सध्या जरी पुण्यात पाहिलं तर काल मध्यरात्रीच कोथरूडमध्ये गोळीबाराची घटना घडली, म्हणजे निलेश घायवळ टोळीकडून एका युवकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. सातत्यानं असं आपण बघतोय की गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीये. ही गुन्हेगारी जर कमी करायची असेल तर पोलिसांनी नेमकी कशा पद्धतीनं कारवाई करणं गरजेचं आहे? आता शेवटी कसं आहे, गुन्हेगारी कमी करायची म्हणली तर फक्त आपण पोलिसांनी काहीतरी केलं पाहिजे मग गुन्हेगारी आवाक येतील असं म्हणून चालणार नाही. त्याला अनेक कंगोरे आहेत. न्यायालयीन प्रक्रिया,
एकदा समजा पोलिसांनी गुन्हेगाराला पकडला की आज गुन्हेगाराला ही खात्री आहे मला कुठली शिक्षा होती, अनेक वर्ष खटला पेंडिंग राहणार, त्याची शिक्षा त्याचे धारिष्ट्य वाढत जातं. मर्डरमध्ये एखाद्या आरोपीला अटक केली, समजा आता ह्याच प्रकरणामध्ये काय आरोपीने अटक केली, 4-6 महिन्यात वर्षभरात जामीन झाला आणि 10-15 वर्ष जर तो खटला पेंडिंग राहिला तर 10-15 वर्ष तो संबंधित गुन्हेगार मर्डरमधला गुन्हेगार म्हणून तो समाजात वावरत असतो. आज समाजाची मानसिकता पाहिली तर अशा गुंडांना हिरो समजतात. हे कुठंतरी हे समजलं नाही पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, कायद्याची अंमलबजावणी फास्टमध्ये व्हायला पाहिजे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा तात्काळ व्हायला पाहिजे. म्हणजे गुन्हेगारांवर कुठेतरी जरब बसेल, ते होताना दिसत नाही. पोलीस तपासामध्ये राजकीय हस्तक्षेप असतो, तो तात्काळ थांबला पाहिजे. ज्या वेळेला पोलिसांना मोकळीक मिळेल तर तपास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, हा आमचा रोजचा अनुभव आहे. पण पोलिसांवर एवढं प्रेशर असतं, सगळ्याच पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक पकडला की ते गुन्हेगारांचे लोक त्यांना नेत्यांना भेटतात, आम्हाला जरा रिलीफ द्या. PI ACP DCP वरून फोन जातो, खाली तपास सगळा चार्जशीट FIR सगळ्या वेगळ्या पद्धतीने ट्विस्ट होतात, ढिल्ल्या होतात, त्याचा फायदा गुन्हेगारांना मिळतो. हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे. आता याच्यामध्ये पोलीस खातं असेल, न्यायव्यवस्था मी मानणार नाही, पण भ्रष्टाचाराचे आरोपी होतात, प्रचंड भ्रष्टाचारी. पैसे खाऊन पोलिसांनी सोडून द्यायचं, हे प्रकार कानावर येतात. हे काय अशा डोळ्यासमोर घडत नसतात, पण ही फॅक्ट आहे. त्यातनं सुद्धा गुन्हेगारांचं धारिष्ट्य वाढतं. आजची परिस्थिती पाहिली तर फक्त मनी आली मसल पॉवर, ज्याच्याकडे पैसा आहे आणि मनगटात त्याच्या दम आहे, त्याचं कुठंच काय अडून पडत नाही, ही फॅक्ट आहे. आणि म्हणून हे गुन्हेगारांचं धारिष्ट्य वाढतं, गुन्हे करताना सारसावतात. आता मी सांगितलं की कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, पोलिसांना राजकीय दबावापासून मुक्त केलं पाहिजे. आता समजा अंधेकरांचं हे प्रकरण पाहिलं, यामध्ये पोलिसांना 10 विटनेस समजा सापडले, आय विटनेस, तर 10 साक्षीदारांना सपोर्ट मिळाला पाहिजे. आज त्यांना सपोर्ट नाही. मी आय विटनेस आहे, पण साला मी कोर्टापर्यंत जाईपर्यंत टिकणार का नाही? शेवटी माझ्यावर प्रभाव कोणाचा आहे? टोळीचा आहे, गँगचा आहे. पोलीस कोण मला मदत करायची? मी कोर्टामध्ये जाऊन हॉस्टेल होतो, फुटतो, मी काय पाहिलं नाही, मला काय माहित नाही. ह्याचा फायदा आरोपींना मिळतो. म्हणजे न्यायालयातील साक्षीदारांना चांगल्या प्रकारे संरक्षण मिळालं पाहिजे. बेकायदेशीर रिव्हॉल्वर उपलब्ध होतात खुलेआम. काल हे प्रकरण घडलं, काल शिरवळमध्ये तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आता बंदुका गेल्यात. मग ह्या बंदुकीचा स्रोत कुठून आहे, ह्याच्या मुळापर्यंत कुणी जात नाही. सरकारही त्यावर विचार करत नाही. खुलेआम मर्डर होतात, फायरिंग होतात, बंदुके दाखवल्या जातात, ह्या बंदुके येतात कुठून? म्हणजे इतकी दयनीय परिस्थिती सगळी झालेली आहे, त्याच्या मुळापर्यंत कुणीच जात नाही. खरं जायला पाहिजे पोलिसांनी, पोलिसही जात नाही, आणि त्यामुळे गुन्हेगारांचं धारिष्ट्य वाढतं. आणि आत्ताच मी सांगितलं की अशा प्रकारच्या गुन्हेगारांना समाजच हिरो करतोय आज. हे लोकांना आवडतं. एक साधा चांगला सज्जन माणूस एखाद्या गाडीतून आला तर त्याच्या अवतीभोवती किती लोक गोळा होतील ते बघा. पण एखादा मोठा भाई असतो गुन्हेगार, त्याच्या मागं टोळी किती असते ते बघा. म्हणजे समाज कोणाच्या मागं धावतोय हे सुद्धा कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि म्हणून एक सगळी आपण ज्याला म्हणतो ना अराजकतेची परिस्थिती अशी निर्माण होती की काय, आणि उद्या ते कंट्रोलमध्ये नाही राहिलं ते भविष्यात तुम्हाला आम्हाला सुद्धा भोगावं लागेल. अशी एकंदरीत आम्ही रोजची परिस्थिती न्यायालयात बघतो, आणि ते अनुभव मी तुम्हाला सांगतो. सर, अशा पद्धतीची गुन्हेगारी थांबवण्यासाठी कुठेतरी आर्थिक नाड्या आवळणं हे फार गरजेचं आहे असं बोललं जातं, या बाबतीत काय? आर्थिकता नाड्या आवळाच पाहिजे, आणि ह्या सगळ्या आवळत असताना समाजामध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हायला पाहिजे. आपण ज्याला म्हणतो कायद्याचं राज्य, कायद्याचा धाक जर गेला तर सगळं गेलं. कायद्याचं धाक नाही, त्यामुळे इलिगल पैसे गोळा करतायत. रोज आपण व्हिडिओ बघतो, साध्या साध्या फुटपाथवर कुठल्या तरी गाड्या लावतात, त्या गाडीच्या बाजूला दारू विकली जाते, त्यातनं पैसा जनरेट होतो. त्या गाड्या उभे करणारे, त्यांना पैसा पुरवणारे कोण लोक आहेत? दारू खुलेआम मिळते, दारू पिऊन गुन्हे वाढत आहेत. म्हणजे गुन्हेगारांना आर्थिक स्रोत, शेवटी मी आत्ता सांगितलं मनी अँड मसल पॉवर, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, एकंदरीत हे सगळं चित्र आहे. मरतंय कोण? साधा सामान्य माणूस, की जो आपण नियम पाळतो, कायदे पाळतो, आपण सगळं करतो, आपल्याला त्रास आहे. पण जे लोक इल्लिगल व्यवसाय करतात, बेकायदेशीर व्यवसाय धंदे भानगडी करतात, ह्या लोकांना राजकीय लोकांचं पाठबळ आहे, त्यांच्याकडनं त्यांना पैसा पुरवला जातो, आणि त्यामुळे हे सगळे गुन्हेगारी, हे सगळं हाताबाहेर परिस्थिती चालली. एकंदरीत आम्ही रोजच्या अनुभवावरून मी सांगू शकतो. आपण पाहिलं की आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आंदेकर कुटुंबियांना जे आहे पोलिसांनी
एकंदरीत ताब्यात घेतलेला आहे. खरं तर गुन्हेगारी जी पुण्यामध्ये सातत्याने बघतोय की गुन्हेगारींच्या घटना ज्या आहेत ते वारंवार घडताना पाहायला मिळतात. काल कोथरूडमध्ये सुद्धा गोळीबाराची घटना घडली आणि एकंदरीत पुण्यामध्ये वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी कुठेतरी गुन्हेगारांच्या आर्थिक नाड्या आवरणं सुद्धा गरजेचं आहे, असं ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.